सो आपण एलियाबद्दल पाहिलं आहे. एलियाच्या प्रार्थनेबद्दल जर शिकायचंय, त्याचं देवासोबत जे नातं आहे ते शिकायचं, तर बऱ्याचशा गोष्टी आहेत. प्रेज द लॉर्ड. जसं पुढे तुम्ही वाचाल की एलिया इजबेलीपासून पळून जातोय, त्यावेळेस तो म्हणतो की मी माझ्या लोकांपेक्षा, माझ्या पूर्वजांपेक्षा मोठा नाहीये, मी मेलो असतो तर किती बरं झालं असतं. ही वॉज डिझायरिंग डेथ, ही वॉज डिझायरिंग टू एस्केप फ्रॉम दॅट सिच्युएशन. पण त्यावेळेस सुद्धा परमेश्वराचा देवदूत येतो, त्याला अन्न पाणी देतो आणि त्याला अजून पळण्याची ताकद मिळते. आणि अशा प्रकारे परमेश्वर जसं चालवत होता तसा हा जात राहिला. एक वेळ येते, तुम्ही वाचू शकता, की जिथे एलिया परमेश्वराला म्हणतो की सर्व ना संदेष्ट्यांचा, देवाच्या संदेष्ट्यांचा तिने वध केला आहे, मी एकटाच उरलो आहे. त्यावेळेस परमेश्वर एलियाला काय उत्तर देतो माहितीये का? हालेलुया, थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. आपण आपलं बायबल उघडूया. पहिले राजे याचा 19वा अध्याय. हालेलुया. 19वा अध्याय आणि याचं 18वं वचन. 1 राजे 19:18. आमेन. प्रेज द लॉर्ड. एलिया परमेश्वराला म्हणतोय की मी एकटाच राहिलो आहे आणि मी काय करू. त्यावेळेस परमेश्वर एलियाला काही गोष्टी सांगतो. 3 गोष्टी परमेश्वर सांगतो. त्याच्या आधीचं वचन पण जर वाचलं 15-16, परमेश्वर एलियाला म्हणतो तू दिमिश्काकडे रानामध्ये जा. कुठे पाठवतोय? पुन्हा त्याला रानामध्ये पाठवतोय. तिकडे जाऊन पोहोचलास म्हणजे तू हजाएलास अभिषेक करून आरामावर राजा नेम. सी, सगळ्या गोष्टींची नेमणूक आहे ना, काही असू दे, आत्मिक जगातून होते. त्याचं हे सुंदर एक्झाम्पल आहे. अजून एक सुंदर एक्झाम्पल उदाहरण आहे दावीद राजा. ओके, परमेश्वराने दावीदाला राजा म्हणून निवडायला सांगितलं होतं आणि शमूवेलाला म्हणायला होता की जा आणि दावीदाला तेलाने अभिषेक कर, कारण इस्रायलाचा राजा होण्यासाठी नाही का मी त्याला निवडला आहे. सो शमूवेल जातो इशाईच्या घरामध्ये. इशाईला 8 पुत्र आहेत. टोटल त्याला 8 मुलं आहेत. सगळ्यात लहान 8वा जो आहे दावीद आहे. त्याचे पहिले 3 पुत्र शौलाच्या सैन्यामध्ये नाही का काम करतायत आणि बाकीचे नाही का 7 पुत्र त्याचे चांगले आहेत. ओके, पण दावीद हा एक मेंढपाळ, आपलं रानामध्ये गुरांच्या मागे चालायचं एवढंच काम करतोय. आणि या इशाईच्या बाबतीत काय होतंय की ज्यावेळेस शमूवेल येतो त्याच्या 7ही पुत्रांना तो शमूवेलाकडून नेतो की कदाचित परमेश्वराने निवडलेला हा राजा असू शकेल. पण परमेश्वर शमूवेलाला म्हणतो मनुष्य जसा पाहतो तसं परमेश्वर पाहत नाही. आणि जोपर्यंत त्याचा 8वा पुत्र दावीद तिकडे येत नाही, त्याला अभिषेक करत नाही, शमूवेल त्या घरात बसत सुद्धा नाही. शिंगामध्ये तेल घेऊन, रणशिंगामध्ये तेल घेऊन तो तसाच उभा राहिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. सो दावीदाला अभिषेक करण्यात आला काय म्हणून? इस्रायलाचा राजा म्हणून. नियुक्ती कुठून झाली? परमेश्वराचा शब्द आला, देवाने काही गोष्टी ठरवल्या. पण त्याच्यानंतर दावीद राजा झाला म्हणून लगेच शौल उतरला गादीवरून, दावीद जाऊन बसला नाही. सो आत्मिक जगात गोष्टी घडतात, भौतिक जगामध्ये त्याचे पडसाद नंतर दिसतात. सो दावीद राजा म्हणून त्या पदावर बसायला स्ट्रगल होता, त्याला नाही का तिथे पोचायला काही वर्ष लागली. इकडे त्याचनुसार सो सगळ्या गोष्टी आत्मिक जगात पहिल्या घडतात, त्या गोष्टी आपल्याला त्याची सावली किंवा त्या गोष्टी घडताना आपल्याला भौतिक जगामध्ये नंतर दिसतात. प्रेज द लॉर्ड. आता इकडे काय झालंय पहा, मी जे शिकवते ना, मी खूप साधं सोपं नाही शिकवत आहे, पण जे खूप खोल आहे ते सोप्या भाषेत समजवायचा प्रयत्न करते. सो फक्त ऐकू नका. एक स्टोरी म्हणून ऐकायला चांगलं वाटेल, परंतु उद्या विचारल्यावर हे तुमच्या लक्षात राहणार नाही. हे काहीतरी तुमच्या जीवनाशी निगडीत आहे, यामधून तुम्हाला काहीतरी परमेश्वर बोलू इच्छितोय आणि याचा वापर तुम्हाला या शेवटच्या दिवसात करायचाय. असं नाही का, एक शिकण्याची वृत्ती ठेवून तुम्ही वचन या मीटिंगला बसत जा, ऐकत जा, तर ना तुम्हाला त्याचे फळ तुमच्या जीवनात येताना दिसतील. प्रेज द लॉर्ड. अदरवाईज आपण काल काय शिकलो हे जर मी विचारलं तर कोणालाच आठवत नाही. बायबल मधली जी स्टोरी आहे, जी वचन आहे, त्यावरूनच आपण पाहत आहोत. सो बायबल मध्ये काय दिलंय हे मला सांगाल, पण आपण त्यावर काय अभ्यास केला, आपण त्यावर कोणतं रेव्हलेशन पाहिलं किंवा आपण काय शिकलं पाहिजे, मला तुमच्याकडून या उत्तराची अपेक्षा आहे. प्रेज द लॉर्ड. आता इकडे एलियाला परमेश्वर म्हणतो तू दिमिश्काच्या रानात गेल्यावर काय कर, 3 गोष्टी करायच्या. 3 माणसांची नावं परमेश्वर घेतो. हजाएलास अभिषेक करून आरामावर राजा नेम. आराम या ठिकाणी एक राजा नेमायचा, तो असणार आहे हजाएल. त्याच्यानंतर निमशीचा पुत्र येहू किंवा ज्याला जेहू म्हटलं आहे, येहू याला अभिषेक करून इस्रायलावर राजा नेम. आरामावर हजाएल, इस्रायलावर येहू आणि आबेल महोला येथील शाफाटाचा पुत्र अलिशा यास अभिषेक करून तुझ्या जागी संदेष्टा नेम. प्रेज द लॉर्ड. सो 2 राजे नेमायचे आणि तिसरा एक व्यक्ती आहे शाफाटाचा पुत्र अलिशा.
याला तुझ्या जागेवर तू संदेष्टा म्हणून नेम. आणि तेव्हा म्हणतो मग परमेश्वर ह्या 3 गोष्टी करायला सांगतो आणि त्यानंतर परमेश्वर म्हणतो त्याला, पहा, ज्यांनी बाल दैवतापुढे आपले गुडघे टेकले नाही, ज्यांनी ना आपल्या सत्वाला विकलं नाही, कॉम्प्रोमाइज केलं नाही, असे इस्रायलापैकी 7,000, हालेलुया, 7,000 लोक आहेत. त्यातल्या एकानेही आपल्या मुखाने त्या चुकीच्या गोष्टींकडे नाही का नमन केलं नाहीये, चुंबन घेतलेलं नाहीये, त्यास मी वाचवेन. जेव्हा एलियाला वाटते की मी एकटाच राहिलो आहे, परमेश्वराने त्या राष्ट्रामध्ये पाहिले की 7,000 अशी लोक आहेत ज्यांनी या चुकीच्या अंधकाराच्या वेद्यांपुढे नमन केलं नाहीये. प्रेज द लॉर्ड. सो परमेश्वराकडे नेहमी त्याचे राखीव लोक आहेत. देवाला माहिती आहे कोण खऱ्या अंतकरणाने चालतंय आणि कोण बाह्य रीतीने देवाचं नाव घेते परंतु अंतकरणाने नाही का आधीच दुसऱ्या गोष्टीला विकलं गेलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. सो गॉड नोज एव्हरीथिंग. Yes. परमेश्वर. ओके, त्याच्यानंतर असं होतंय की अलिशा भेटतोय. आपण अलिशा बद्दल नंतर पाहूया. सो आपण पाहिलं आहे की पर्सिस्टंट प्रेयर. सी, हालेलुया, थँक यू जीसस. एका राजासमोर, एका प्रशासनासमोर, एका देशासमोर, एका देशाच्या सत्तेपुढे उभं राहायचं आहे आणि हा एकमेव एक एलिया आहे ज्याचं देवासोबत असं नातं आहे. त्याच्याद्वारे परमेश्वर त्या पूर्ण राजाला, त्या राज्याला, त्या देशाला परमेश्वर आव्हान करतोय. परमेश्वर काही गोष्टी तिकडे करतोय बट थ्रू वन मॅन. ओके, असा एक मनुष्य ज्याने परमेश्वराला हो म्हटलं आहे आणि देवाच्या सानिध्यात तो वेळ घालवत आहे. सो जरी देवाने काही गोष्टी सांगितल्या, तुम्हाला माहितीये एलियाचं प्रार्थनेचं जीवन इतकं चांगलं होतं, इतकं देवासोबत घनिष्ठ होतं आणि त्याला माहित होतं की एखादी गोष्ट जर परमेश्वराकडून मिळवायची आहे तर कशी मिळवायची, किती वेळ त्याला देवाच्या सानिध्यात बसायचे. त्याने त्याच्या देवासोबतच्या नात्याला, आत्मिक जीवनाला सहज घेतलं नव्हतं. सगळ्या करण्यामध्ये, सगळ्या कृतीमध्ये परमेश्वरासोबतचं त्याचं नातं आहे ते कधीच कॉम्प्रोमाइज झालं नाही. प्रेज द लॉर्ड. त्या बाबतीत त्याने तडजोड केली नाही. म्हणून ना ज्या गोष्टी तो घेऊन राजासमोर, अहाबासमोर उभा राहिला होता, बायबल सांगतं की त्याला विपुल पर्जन्यवृष्टीचा आवाज येतोय, पाऊस पडत नाहीये, सगळीकडे आहे तशीच परिस्थिती आहे, ऊन दिसतंय, सूर्य दिसतंय, ओसाड पडलेली जमीन आहे, परंतु एलियाच्या कानामध्ये नाही का धो धो पडणाऱ्या पावसाचा आवाज येतोय आणि जो आवाज येतोय तेच डोळ्यांना दिसावं म्हणून एलिया कंटिन्युअसली प्रार्थना करतोय आणि बोल्डली प्रार्थना करतोय. प्रार्थना करून झाल्यानंतर सुद्धा इतक्या वेळ त्या डोंगरावर गुडघे टेकून, गुडघ्यामध्ये नाही का आपलं असं नाही का खाली वाकून तोंड लपवून प्रार्थना तो करतोय, देवाजवळ विनंती करतोय आणि त्याच्यानंतर सुद्धा परमेश्वराचा असा अभिषेक त्याच्यावर येतो, असा परमेश्वराचा हात त्याच्यावर येतो की रथात बसून चाललेल्या राजाच्या पुढेही इस्रेलास त्याच्या वेशीपर्यंत धावत 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 हा सगळ्यात पहिला हा एलिया पोचतोय. प्रेज द लॉर्ड. सो एलिया स्वतःच्या स्वबळावर ऑपरेट होत नव्हता. ही वॉज ड्रॉइंग द स्ट्रेंथ अँड द पॉवर फ्रॉम द किंगडम ऑफ गॉड. देवाच्या राज्यामधून तो सामर्थ्य आणि बल प्राप्त करत होता. प्रेज द लॉर्ड. एलियाला परमेश्वर 3 गोष्टी करायला सांगतो. आरामावर हजायलास राजा नेम, येहूला इस्रायलावर राजा नेम आणि तुझ्या ठिकाणी तू काय कर, शाफटाचा पुत्र अलिशा ह्याला संदेष्टा नेम. ह्या गोष्टी एलिया 3ही गोष्टी करतो का नाही करतो, कोणती गोष्ट यातली तू करतो हे आपण नाही का येणाऱ्या दिवसांमध्ये पाहूया. प्रेज द लॉर्ड. येणाऱ्या दिवसांमध्ये मी तुम्हाला असं दाखवेल की बरेच वेळा आपली प्रेयर लाईफ चांगली असते, नंतर मध्ये अशा काही गोष्टी घडतात की प्रेयर लाईफ पूर्ण डाऊन होऊन जाते, परंतु त्याच्यानंतर सुद्धा ज्या वेळेस तुम्ही ठरवता की नो, आय वॉन्ट टू प्रे, आय वॉन्ट टू टर्न बॅक टू द God is at that same moment waiting for you over there at that place. Okay, परमेश्वर तिकडे त्या ठिकाणी, त्या समयी, त्याच ठिकाणामध्ये जिथून तुम्ही नाही का पतन पावला, जिथून तुम्ही पडला, जिथून तुम्ही थांबला, जिथून तुम्ही माघार घेतली, तिथेच परमेश्वर तुमच्यासाठी थांबलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या गोष्टी शिकवताना मी तुम्हाला थोडंफार एलियाबद्दल अजून शिकवेल, मी तुम्हाला शमशोनच्या जीवनावरून शिकवेल. प्रेज द लॉर्ड. शमशोनचं जीवन कसं होतं, देवासोबत त्याचं नातं कसं होतं, कसा परमेश्वर त्याच्यासोबत खूप पेशंटली, खूप धीराने वागला. प्रेज द लॉर्ड. अशा बऱ्याच मेन अँड वुमन ऑफ गॉडच्या लाईफ वरून मी तुम्हाला शिकवेल की प्रार्थना किती महत्वाची आहे आणि प्रार्थना शेवटच्या क्षणामध्ये सुद्धा, प्रार्थना संकटामध्ये सुद्धा, क्रायसिस मध्ये सुद्धा कशा प्रकारचं नाही का फळ निर्माण करू शकते. प्रेज द लॉर्ड.
प्रेज द लॉर्ड. सो आय विल शेअर अ टेस्टिमनी. मी काल तुमच्याशी नाही का जे वचन बोलली, मी एक अशी टेस्टिमनी शेअर करणार आहे विच विल कव्हर बोथ द पार्ट्स. ओके, फॉरगिव्हनेस आणि रिजेक्शन आणि ऑल्सो युअर प्रेयर लाईफ. यू आर वॉकिंग विथ द गॉड. हालेलुया. प्रार्थना म्हणजे असं नाहीये की नाही का थोडा वेळ बसलो, हे पाहिजे ते पाहिजे, ह्या चिठ्ठी जी गरज आहे ती देवापुढे वाचली आणि मग एक पॅटर्न आहे ते देवापुढे बोलला आणि इट्स आमेन, येशूच्या नावात प्रार्थना मागतो, एमेन आणि झोपून गेलो. नो. एलिया सारखं जर तुम्हाला बनायचंय, तुम्हाला पाहिजे जे एलिमेंट्स ऑफ क्रिएशन, निर्मितीचे जे तत्व आहे, जसं अग्नी, वायू, पाणी, भूमी आणि या सगळ्यांवर जर तुम्हाला नाही का आग, ओके, या सगळ्यांवर जर तुम्हाला सामर्थ्य पाहिजे, जसं एलिया अग्नीवर प्रभुत्व करत होता. प्रेज द लॉर्ड. तो बोलणार आणि स्वर्गातून अग्नी उतरणार. प्रेज द लॉर्ड. आणि अशा कित्येक गोष्टी आहेत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तसं जर तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला नाही का त्या लेवल पर्यंत पोहोचायचे. सगळं देवाने दिलं आहे, परंतु जे दिलं आहे ते घेऊन चालण्यासाठी तुम्हाला तुमचं कुवत, तुमची योग्यता, तुमची क्षमता तुम्हाला वाढवायची. तुमची क्षमता जर नसेल, तुम्ही एक लहान लेकरासारखे आहात, तर तुम्हाला नाही का 15-20 किलोचं ओझं कोणी उचलायला सांगणार नाही. बिकॉज दे नो नाउ युअर स्ट्रेंथ इज व्हेरी वीक. तुमचं ताकद खूप कमी आहे. तुम्ही फार तर फार अर्धा 1 किलोचं सामान उचलू शकता, फार तर फार 2 किलो. तुम्ही 15-20 किलोचं सामान नाही उचलू शकत. इनफॅक्ट मोठमोठी लोक सुद्धा नाही का 20 केजीची बॅग त्यांना घेऊन चालायची, थोडं चालतील, थकतील, हात बदलतील, असं करतील, थांबतील आणि मग चालतील. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बिकॉज ऑफ देअर स्ट्रेंथ. हालेलुया. सो तुमची ताकद किती आहे, तुमची आत्मिक कुवत किती आहे, यावर खूपशा गोष्टी अवलंबून असतात. कदाचित तुम्ही तुमची आत्मिक पातळी वाढवली नाहीये म्हणून बऱ्याच आशीर्वादापासून तुम्ही आज बी बघता.